स्टुडंट्स वेलकम टू एक्सेल ट्यूशन. मुलांनो, एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओत इयत्ता 5वीच्या मराठी सुरंगी या नवीन पाठ्यपुस्तकातली 4थी कविता रिमझिम गाणे या कवितेवरील प्रश्नोत्तरे व कवितेखाली दिलेला अभ्यासक्रम या व्हिडिओत सोडवणार आहोत. तत्पूर्वी मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड हा चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड. मुलांनो, तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण पहा, कारण यात अधिक प्रश्न किंवा इम्पॉर्टंट टिप्स दिलेले असतात, ते चुकू नका. तर आता रिमझिम गाणे या कवितेवरील अभ्यासक्रम सोडवायला सुरुवात करूया. कवितेत शोधूया. क. योग्य पर्याय निवडून अचूक उत्तरासमोर बरोबर अशी खूण करा. पहिला आहे रिमझिम पावसात गाऊ ग डॅश. इथे 3 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे किणकिण गाणे गाऊ ग. दुसरा पर्याय आहे गुणगुण गाणे गाऊ ग. तिसरा पर्याय आहे टणटीण गाणे गाऊ ग. आणि यातील योग्य पर्याय आहे गुणगुण गाणे गाऊ ग. रिमझिम पावसात जाऊ ग, गुणगुण गाणे गाऊ ग. इथे प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. रिमझिम पावसात गाऊ ग असं दिलेलं आहे, तिथे रिमझिम पावसात जाऊ ग असं लिहा. दुसरा आहे रिमझिम रेशीम अंगाची डॅश. पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे निळ्या जांभळ्या रंगाची. दुसरा पर्याय आहे निळ्या सावळ्या रंगाची आणि तिसरा पर्याय आहे काळ्या सावळ्या रंगाची. आणि यातील योग्य पर्याय आहे निळ्या सावळ्या रंगाची. रिमझिम रेशीम अंगाची, निळ्या सावळ्या रंगाची. आता सोडवूया पुढील प्रश्नोत्तरे. ख. कविता लक्षपूर्वक वाचून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, या कवितेत पावसामुळे निसर्गात कोणकोणते बदल झालेले दिसतात? या प्रश्नाचे उत्तर आहे, पावसाच्या टपोऱ्या थेंबांमुळे परिसर म्हणजेच गोकुळ न्हावून निघाले आहे. वारा झोपाळा बनला आहे. वेली भिजून टवटवीत झाल्या आहेत व वातावरण निळे सावळे म्हणजेच सुंदर व आल्हाददायक बनले आहेत. हे बदल या कवितेत पावसामुळे निसर्गात झालेले दिसतात. प्रश्न दुसरा, पावसात कोण न्हावून गेले असे कवी म्हणतात? या प्रश्नाचे उत्तर आहे, पावसात सगळे गोकुळ म्हणजे सगळा परिसर न्हावून गेले आहे असे कवी म्हणतात. पावसात सगळे गोकुळ न्हावून गेले असे कवी म्हणतात. प्रश्न तिसरा, वारा काय करतो आहे? तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे, वारा जणू झोपाळा बनला आहे व त्यावर मुलगा झुलत आहे म्हणजेच गोपाळ झुलत आहे. प्रश्न चौथा, या कवितेच्या कवीचे नाव लिहा. उत्तर आहे, या कवितेच्या कवीचे नाव आहे मंगेश पाडगावकर. अधिक प्रश्न या सेक्शनमध्ये आता पाहूया. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. पहिला आहे, वारा झाला डॅश. वारा झाला झोपाळा. झुलवू लागे डॅश. झुलवू लागे गोपाळा. डॅश वेचुनी नेऊ ग. थेंब वेचुनी नेऊ ग. रिमझिम डॅश अंगाची. रिमझिम रेशीम अंगाची. रिमझिम डॅश जाऊ ग. रिमझिम पावसात जाऊ ग. थेंब डॅश आले ग. थेंब टपोरी आले ग. आता पाहूया पुढील उपक्रम. लक्षात घेऊया. शब्दसमूहाबद्दल एक शब्द. शब्दातून व्यक्त होणाऱ्या अर्थासाठी एकच शब्द वापरणे. उदाहरणार्थ, खूप पाऊस पडणे. याला एक शब्द आहे अतिवृष्टी. ग. शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. पहिला आहे चांगले आचरण असणारा. चांगले आचरण असणारा म्हणजे सदाचारी. दुसरा आहे पाऊस न पडल्यामुळे उद्भवलेली परिस्थिती. पाऊस न पडल्यामुळे उद्भवलेली परिस्थिती ह्याला आपण काय म्हणतो? दुष्काळ. उदार मनाने दान करणारा माणूस म्हणजे दानशूर माणूस. चौथा आहे श्रम करून जीवन जगणारा. श्रम करून जीवन जगणारा कष्टाळू. आणि पाचवा आहे देवापुढे सतत तेवत असणारा दिवा. देवापुढे सतत तेवत असणारा दिवा म्हणजेच नंदादीप. सहावा आहे दररोज प्रसिद्ध होणारे पत्रक.
दररोज प्रसिद्ध होणारे पत्रक म्हणजे दैनिक. 7वं आहे रोजचा ठरलेला कार्यक्रम. रोजचा ठरलेला कार्यक्रम म्हणजेच दिनक्रम. 8वं आहे जन्म झालेले ठिकाण. याला आपण जन्मस्थान असे एका शब्दात म्हणतो. 9वं आहे 2 नद्या एकत्र येतात ती जागा. 2 नद्या एकत्र येतात ती जागा म्हणजे संगम. आणि 10वं आहे मोजकेच बोलणारा. मोजकेच बोलणारा आहे तो मितभाषी. पुढील उपक्रम आहे समजून घेऊया. स्वर. मुखातील कोणत्याही भागाला स्पर्श न करता जे ध्वनी सहजपणे आणि स्वतंत्रपणे उच्चारले जातात त्यांना स्वर असे म्हणतात. अ, आ, ई, उ, रू, ऋ, ए, ॲ, ऐ, ओ, औ. हे सर्व आहेत ते स्वर आहेत. व्यंजने. ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे करता येत नाही तसेच स्वरांच्या मदतीनेच ज्या वर्णांचा उच्चार पूर्ण होतो त्यांना व्यंजने असे म्हणतात. क, ख, ग, घ, ङ, च, छ, च, झ, य, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, श, स, ह, ळ. विशेष संयुक्त व्यंजने क्ष आणि ज्ञ. विशेष संयुक्त व्यंजने क्ष आणि ज्ञ. जोडाक्षर. 2 किंवा जास्त व्यंजने एकामागोमाग जोडून लिहिली तर त्यांना संयुक्त व्यंजने म्हणतात. उदाहरणार्थ स अधिक त स्त, च अधिक य च, म अधिक प प. वरील संयुक्त व्यंजनात शेवटी एखादा स्वर अ, ई, उ इत्यादी जोडला की तयार होणारे अक्षर म्हणजे जोडाक्षर. उदाहरणार्थ स्त अधिक अ स्त, च अधिक अ च, प अधिक अ प. घ. खालील परिच्छेदातून जोडाक्षरे शोधा लिहा. आपण धान्य सहज विकत घेऊ शकतो असे आपल्याला वाटते, परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा पाण्याअभावी धान्य पिकले नाही तर कितीही पैसा असला तरी त्याचा उपयोग नाही, कारण आपल्याला जगण्यासाठी अन्नाची गरज असते. प्रत्येकाने गरजे एवढे अन्न ताटात घ्यावे, ताटात अन्न टाकू नये. या प्रकारे अन्नधान्याची जपणूक केली पाहिजे. आता या परिच्छेदातून आपल्याला जोडाक्षरे शोधून लिहायची आहे. जोडाक्षरे आहेत ती म्हणजे ञ, ल्या, टी, ण्या, ञ, त्या, ल्या, ण्या, ना, ते, न, घ्या, न, न, न्या. मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड हा चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड. रफार. पूर्वमधल्या वच्या वर हे चिन्ह दिसते त्याला रफार म्हणतात. बोलूया रफारयुक्त शब्द. खाली काही रफारयुक्त शब्द दिले आहेत ते आपल्याला बोलायचे आहेत, म्हणजेच वाचन करायचं आहे. गर्दी, अर्थ, सूर्य, वर्ष, हर्ष, सर्व व पूर्व हे झाले रफारयुक्त शब्द. ङ. रफार असलेले 10 शब्द लिहा. रफार असलेले 10 शब्द खालीलप्रमाणे आहेत. चर्च, स्वार्थ, जीर्ण, खर्च, कर्क, पर्ण, अर्ज, कर्ज, पार्थ आणि शर्थ. समानार्थी शब्द. एखाद्या शब्दाला त्याच्याच अर्थाचा असलेला दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द. उदाहरणार्थ गाव या शब्दासाठी आपण समानार्थी शब्द लिहिला आहे तो आहे ग्राम. घर तर समानार्थी शब्द आहे निवास. पुढील उपक्रम आहे वाचा व लिहा. च. पाऊस या शब्दाचे समानार्थी शब्द खालील वर्तुळामध्ये दिलेले आहेत. तसेच आभाळ या शब्दाचे समानार्थी शब्द वर्तुळामध्ये लिहा. आता वाचूया पाऊस या शब्दासाठी समानार्थी शब्द. पाऊस यासाठी समानार्थी शब्द आहेत वर्षा, वृष्टी, जलधारा व पर्जन्य. त्याचप्रमाणे आभाळ या शब्दासाठी समानार्थ शब्द आपण लिहिलेले आहेत ते म्हणजे आकाश, अंबर, गगन आणि नभ. आता पाहूया पुढील उपक्रम लिहिते होऊया. छ. पावसाळा या विषयावर निबंध लिहा. इथे तुम्हाला पावसाळा या विषयावर निबंध लिहायचा आहे. एसे ऑन
रेनी सीझन. पुढील उपक्रम आहे भाषेची गंमत. खाली दिलेल्या कोड्यांची उत्तरे शोधा. इथे कोडी दिलेली आहे, त्यांची उत्तरे आपल्याला शोधायची आहेत. पहिलं आहे, असा कोण आहे जो तुमच्या नाकावर बसून कान पकडतो? याचे उत्तर आहे चष्मा म्हणजे स्पेक्टेकल्स. आता वाचूया दुसरं कोडं. 2 बहिणी एकच रंगाच्या घट्ट यांचे नाते, एक बहीण हरवली तर दुसरी कामी न येते. या कोड्याचं उत्तर आहे चप्पल. पुढील उपक्रम आहे लपलेले शब्द शोधा. उदाहरणार्थ झोपायला. यातून आपण 3 शब्द तयार केलेले आहेत, झोप, पाय, पाला. त्याचप्रमाणे पहिला दिलेला आजकाल, ह्याचे आपल्याला शब्द शोधून काढायचे आहेत. जे लपलेले शब्द आहेत, दडलेले शब्द आहेत, ते शोधून लिहायचे आहे. यातून शब्द तयार झाले आहेत ते आज, काल आणि जल. दुसरं आहे आठवण. आठवणमधून 3 शब्द होतात, ते म्हणजे आठ, आण आणि आठव. तिसरं आहे पावसात. यातून आपण लपलेले शब्द शोधून काढले, ते असे आहेत पाव, सात, पात, वसा, तसा. इथे मी हे शब्द लिहिलेले आहे. तुम्हाला हवे ते शब्द तुम्ही लिहू शकता. आता पाहूया, कृती करूया. सुंदर निसर्ग चित्र काढा. खाली रिकाम्या जागेत तुम्हाला सुंदर असं एक निसर्ग चित्र काढायचं आहे व ते रंगवायचं आहे. मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड हा चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. डू लाईक, शेअर, सबस्क्राईब एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड for more such new videos. Thank you.